श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले द्रौपदी स्वयंवर पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे म्हणाले, अमर्याद सामर्थ्याने आणि पराक्रमाने समृद्ध असलेले कृष्णचंदनाची उटी सर्वांगाला चर्चिलेली असल्यामुळे शोभायमान झालेले, जगावर अनेक प्रकारांनी स्पृहणीय अनुग्रह करणारे, ब्राह्मणांची शुश्रूषा करण्यात तत्पर असलेले, आपल्या राष्ट्राचा उत्कृष्ट प्रतिपाळ करणारे, विधीप्रमाणे आचरलेल्या शुभकर्मांच्या योगे सर्वांना हवेहवेसे वाटणारे ते राजे, अतिशय बहुमोल मंचावर बसलेले सर्वांच्या नजरेस पडले. कृष्णेने म्हणजेच द्रौपदीने सहज दर्शन घडावे अशा रीतीने नगरवासी कृष्णेचे म्हणजेच द्रौपदीचे सहज दर्शन घडावे अशा रीतीने नगरवासी आणि आसपासच्या प्रदेशातून आलेले लोक जागा मिळेल तिथे बसले. त्या ब्राह्मणांसमवेत आलेले पांडवसुद्धा पंचाल राज द्रुपदाचे ते दृष्ट लागेल असे अमर्याद ऐश्वर्य पाहत तेथेच बसले. अनेक दिवसपर्यंत अखंड चालू राहणाऱ्या त्या महोत्सवाचे दिवस जसजसे वाढू लागले तसतसा तो पाहण्यासाठी अधिकाधिक समाज गर्दी करू लागला. या समाजाने रत्नांची भरपूर उधळण केली आणि अनेक नट नर्तकांमुळे तो मोठा आकर्षक दिसत होता. अशा प्रकारे खूप समाज जमला असता महोत्सव सुरू झाल्या दिवसापासून परमशुभ अशा 16व्या दिवशी स्नान करून शुचिर्भूत झालेली, अतिशय उंच राजेशाही वस्त्र परिधान केलेली कृष्णा रत्नखचित कांचन माला हातात घेऊन रंगभूमीमध्ये अवतीर्ण झाले. सोमकांच्या म्हणजे पंचालांच्याच शुचिर्भूत मंत्रवेत्या पुरोहिताने अग्नीच्या सभोवताली दर्भ पसरले आणि अग्नीला घृताच्या आहुती दिल्या. याप्रमाणे अग्नीचे संतर्पण केल्यावर पुरोहिताने ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करविले. नंतर पंचालांच्या पुरोहिताने आजूबाजूची सर्व वाद्ये बंद केली आणि सर्वत्र शांतता झाल्यावर, हे राजा, मेघाच्या ध्वनीप्रमाणे किंवा दुंदुभीच्या ध्वनीप्रमाणे गंभीर ध्वनी असलेला धृष्टद्युम्न आचारधर्माप्रमाणे कृष्णेला बरोबर घेऊन रंगभूमीच्या मध्यभागी उभा राहिला आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने सर्व समाजाला उद्देशून तो अर्थभरित मधुर शब्दांनी पण सर्वांना ऐकू येईल अशा रीतीने म्हणाला, हे धनुष्य आणि हे बाण, नृपश्रेष्ठ हो, आपण सर्वजण माझे बोलणे ऐका. अधांतरी भ्रमण करीत असलेल्या यंत्राच्या छिद्रामधून 5 तीक्ष्ण बाण आरपार मारा. जो वीर हे दुर्घट कर्म यशस्वीपणे करील आणि तो जर थोर कुळात जन्मलेला असेल, देखणा असेल आणि बलवान असेल तरच माझी ही भगिनी कृष्णा त्याची पत्नी होईल. मी जे आता बोललो त्याप्रमाणे सारे काही होईल. राजांना उद्देशून असे बोलल्यावर द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने तेथे जमलेल्या राजांपैकी प्रत्येकाच्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार केला आणि त्याच्या कर्तृत्वाचाही उल्लेख केला आणि तो आपल्या भगिनीला म्हणजेच कृष्णेला म्हणाला, कृष्णे, दुर्योधन, दुर्विशह, दुर्मुख, दुष्प्रघर्षण, विविंशती, विवर्ण, सहदुःशासन, युयुत्सु, वायुवेग, भीमवेगरव, उग्रायुध, बलाकी, करकायु, विरोचन,
कुंडक, चित्रसेन, सुवर्चा, कनकध्वज, नंदक, बाहुशाली, तुहुंड, विकट हे आणि धृतराष्ट्राचे अनेक बलाढ्य पुत्र कर्णासह या रंगभूमीमध्ये तुझ्यासाठीच आले आहेत. तसेच असंख्य क्षत्रिय वीर सामर्थ्यशाली राजे सुद्धा येथे आले आहेत. सौवल, शकुनी, वृषक आणि बृहद्बल हे गंधार राजाचे सर्व पुत्रही आले आहेत. अश्वत्थामा आणि भोज हे सर्व शस्त्रधारी वीरांचे अग्रणी असलेले योद्धे उत्कृष्ट अलंकार धारण करून तुझ्यासाठी आले आहेत. मणिमान राजा दंडधार, सहदेव, जयसेन राजा मेघसंधी, शंख आणि उत्तर या आपल्या 2 पुत्रांसह आलेला विराट, वार्धक्षेमी, सुशर्मा राजा सेनाबिंदू, सुनामा आणि सुवर्चा या आपल्या 2 पुत्रांसह सुकेतू, सुचित्र, सुकुमार, वृक, सत्यधृती, सूर्यध्वज, रोचमान, नील, चित्रायुध, अंशुमान, चेकितान, महाबली, श्रेणीमान, समुद्रसेनाचा पुत्र, शौर्यशाली, चंद्रसेन, जलसंध, विदंड आणि दंड हे पितापुत्र, पौंड्रक, वासुदेव, पराक्रमी भगदत्त, कलिंग, ताम्रलिप्त, पत्तनाधिपती, मद्र देशाचा राजा महारथ शल्य आणि त्याचा पुत्र, बलशाली रुक्मांगद, रुक्मरथ, कुरुवंशज सोमदत्त आणि त्याचा बलिष्ठ पुत्र, भुरी आणि भूरिश्रवा व शल हे एकत्र आलेले शूरराजे, सुदक्षिण, कांबोज, पुरुवंशज, दृढधन्वा, बृहद्बल, सुषेण, उशी नरपुत्र शिबी, दरवडेखोर डाकूंचा कर्दनकाळ असलेल्या कारुष देशाधिपती, संकर्षण बलराम, वासुदेव कृष्ण, रुक्मिणीचा बलवान पुत्र सांब, गद, प्रद्युम्न पुत्र चारुदेष्ण, अक्रूर, सात्यकी, महामती उद्धव, कृतवर्मा, हार्दिक्य, पृथु, विपृथु, विदुरथ, कंक, गवेषण व शंकू, आशावह, अनिरुद्ध, समीक, सारिमेजय, पराक्रमी वातपती, झिल्ली, पिंडारक, पराक्रमी उशिनर इत्यादी वृष्णी कुलातील राजे. यानंतर भगीरथ, बृहत क्षत्र, सिंधू देशाचा राजा जयद्रथ, बृहद्रथ, बाल्हिक, महारथी श्रुतायु, उलूक, कैतव राजा, चित्रांगद, शुभांगद, बुद्धिमान वत्सराज, कोसलाधिपती, पराक्रमी शिशुपाल आणि जरासंध हे आणि नाना देशांचे सर्व जगात प्रख्यात असलेले क्षत्रिय इतर राजे, भाग्यशाली द्रौपदी तुझ्यासाठीच येथे आले आहेत. केवळ तुझी प्राप्ती व्हावी म्हणूनच हे सारे पराक्रमी वीर फार दुस्तर लक्ष्याचा भेद करण्यास उत्सुक आहेत. जो वीर या लक्ष्याचा अचूक भेद करू शकेल त्याच्याच गळ्यात हे कल्याणी तू संवरणमाला घाल. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.